Hello and welcome you all for the next lecture of income tax. In last lecture we had discussed about section 56. The income tax charged under section 56 and the nature of incomes we had discussed here, and today we will discuss section 56. But before going to section 56, let's take a quick recap of section 56. So in section 56, if the income from dividend arises to the SSE, जर SSE ला डिव्हिडंड पासून काही इन्कम भेटत असेल तर जर 10 लाखापर्यंतची इन्कम असेल तर त्याला कोणताही टॅक्स लागणार नाही, म्हणजे त्याला टॅक्समधून काय आहे, एक्झम्पशन आहे. परंतु जर 10 लाखाच्या वर इन्कम जात असेल डिव्हिडंड पासून भेटणारी इन्कम, तर त्याला त्या SSE ला त्या व्यक्तीला 10% एवढा टॅक्स भरावा लागेल जर डिव्हिडंड पासून इन्कम असेल तर. आणि हे नियम डोमेस्टिक कंपनीसाठी आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याने एखाद्या भारतीय कंपनीमध्ये शेअर्स गुंतवलेले आहेत, शेअर्स घेतलेले आहेत भारतीय कंपनीचे, आणि जर त्याला त्या भारतीय कंपनीकडून डिव्हिडंड दिला जात असेल आणि जर तो डिव्हिडंड 10 लाखाच्या खाली असेल तर त्याला कोणताही टॅक्स भरायची गरज नाही आहे, आणि जर तो डिव्हिडंड 10 लाखाच्या वर असेल तर त्याला 10% टॅक्स भरावा लागेल. आणि जर डिव्हिडंड एखाद्या फॉरेन कंपनीकडून भेटत असेल तर जेवढा डिव्हिडंड भेटला आहे तेवढ्या पूर्ण डिव्हिडंडवर त्याला टॅक्स लावावा लागेल, म्हणजे टॅक्स भरावा लागेल. जर एखादा व्यक्ती लॉटरी किंवा क्विज शोज किंवा बेटिंग वगैरेमधून किंवा हॉर्स रेसेसची बेटिंग वगैरे जी आहे, जी लिगल बेटिंग्ज आहेत, त्याच्यामधून जर काही पैसा कमवत असेल तर त्याला TDS म्हणजे टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स, म्हणजे त्या व्यक्तीला जेवढी रक्कम हातामध्ये येणार आहे ती टॅक्स कट करूनच हातामध्ये येणार आहे. जसं आपण उदाहरण बघितलं होतं की कोण बनेगा करोडपती, KBCचा. आपल्याला वाटतं की समोरच्या व्यक्तीने 1 करोड रुपये जिंकलेत म्हणजे त्याला 1 करोड रुपये भेटतील, पण तसं नाही आहे. त्या व्यक्तीला ॲक्च्युलीमध्ये टॅक्स कट करून हातामध्ये काही पैसा येईल आणि टॅक्स सहसा 30% कट होतो. हे नियम दरवर्षी बदलत असतात आणि त्यामुळे 2020-21च्या असेसमेंट इयरसाठी 30% हा टॅक्स आहे लॉटरी आणि किंवा क्विज शोजवर. ठीक आहे. इफ इन्कम एक्सिड्स ₹10,000 ड्युरिंग द फायनान्शियल इयर, द प्राइस डिस्ट्रीब्युटर इज लायबल टू डिडक्ट TDS. ओके. आणि जर इन्कम 10,000च्या वर असेल, म्हणजे लॉटरी वगैरेमधून भेटलेली, क्विज शोमधून भेटलेली रक्कम 10,000च्या वर असेल तर TDS कट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन सेस आणि हायर एज्युकेशन सेस मिळून ते 31.2% टोटल रक्कम होते. तिसरा आहे इंटरेस्ट रिसिव्ड ऑन कॉम्पन्सेशन ऑर एनहान्स्ड कॉम्पन्सेशन. तर एखादं कॉम्पन्सेशन वगैरे म्हणून रक्कम भेटली असेल तर 50% रक्कमवर इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि राहिलेल्या 50% हे डिडक्शनमध्ये तुम्हाला भेटेल, म्हणजे त्याच्यावर एक्झम्पशन आहे. गिफ्टच्या बाबतीत इथं थोडंसं टेक्निकल आहे. गिफ्टच्या बाबतीत बघा, गिफ्ट जर कॅशमध्ये भेटलं असेल आणि कॅश जर 50,000पर्यंतची असेल तर काहीही टॅक्स भरायची गरज नाही आहे, आणि 50,000च्या वर जर कॅश भेटलं असेल तर त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. गिफ्ट जर एखादी मुव्हेबल प्रॉपर्टी जशी गाडी आहे किंवा एखादा फर्निचर आहे, ठीक आहे, कोणतीही प्रॉपर्टी जी एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित करता येते त्याला मुव्हेबल म्हणतात. जर मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणून तुम्हाला एखादं गिफ्ट भेटत असेल आणि त्याची किंमत जर 50,000च्या वर असेल, ठीक आहे, तर आज मार्केटमध्ये जी फेअर मार्केट व्हॅल्यू आहे तेवढ्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल जर विदाऊट कन्सिडरेशन भेटत असेल तुम्हाला. आणि ॲडिक्वेट कन्सिडरेशन, बरोबर आहे, म्हणून तुम्हाला जर एखादी रक्कम भेटत असेल 50,000पर्यंतचा जर एखादा गिफ्ट भेटत असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल, जेवढी रक्कम 50,000च्या वर झालेली आहे तेवढ्या रक्कमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. इथं आपण बघितलं होतं की इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे इममुव्हेबल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. इममुव्हेबल म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित न होणारी. ठीक आहे. म्हणजे बिल्डिंग असेल, ठीक आहे, लँड असेल, अशा. जर त्या इममुव्हेबल प्रॉपर्टीची रक्कम 50,000च्या वर असेल, स्टॅम्प ड्युटी 50,000च्या वर असेल, तर तुम्हाला जेवढी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती तुम्हाला टॅक्सेबल असेल, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल जर विदाऊट कन्सिडरेशन असेल. आणि जर ॲडिक्वेट कन्सिडरेशन भेटलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, स्टॅम्प ड्युटी जर 50,000च्या वर असेल, ठीक आहे, जेवढी काही एक्सेस होती आहे
ठीक आहे. मग तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक तर जेवढी काही 50,000च्या वरची रक्कम आहे ती, किंवा स्टॅम्प ड्युटीच्या 5% रक्कम, ठीक आहे, कन्सिडरेशनच्या 5% रक्कम, या दोन्हीपैकी जी मोठी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला टॅक्स म्हणून भरावी लागेल. हे काल आपण डिस्कस केलं होतं, लास्ट लेक्चरमध्ये आपले डिस्कशन झालेलं आहे. आता इन ॲडिशन टू अबोव फॉलोइंग इन्कम्स आर चार्ज टू टॅक्स अंडर द हेड प्रॉफिट अँड गेन ऑफ अंडर दिस हेड. ओके, म्हणजे ह्या हेडमध्ये म्हणजे वाटताना ते वाटतात की प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन, म्हणजे हे बिझनेस किंवा प्रोफेशनमधून भेटलेली इन्कम आहे, पण ही इन्कम तुम्ही तिकडे चार्ज न करता अदर सोर्सेसमध्ये चार्ज करू शकतात. जसे कॉन्ट्रीब्युशन टू फंड फॉर वेलफेअर ऑफ एम्प्लॉई रिसिव्ड बाय सेक्शन 56 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, वेलफेअर फंडमध्ये म्हणजे EPF वगैरे आपण जे डिस्कस केलं होतं, तर EPF वगैरेमध्ये जे काही फंड आहेत त्याचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याची जी इन्कम आहे ती तुम्ही अदर सोर्सेसमध्ये दाखवू शकतात. इन्कम बाय वे ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, तर एखादा शेअर्स वगैरे किंवा सिक्युरिटीज वगैरे घेतली असेल तुम्ही, त्याच्यावरचा जो व्याज आहे तो सुद्धा तुम्ही अदर हेड्समध्ये दाखवू शकता. इन्कम फ्रॉम लेटिंग आउट हायरिंग अ प्लांट मशिनरी ऑर फर्निचर, जर तुमच्याकडे समजा एखादा प्लांट असेल किंवा मशिनरी असेल किंवा फर्निचर असेल, ते तुम्ही किरायाने किंवा रेंटवर किंवा हायर परचेसवर कोणाला दुसऱ्याला वापरायला दिलात आणि त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला काही जी इन्कम होती आहे ती अदर सोर्सेसमध्ये गृहीत धरली जाते. इन्कम फ्रॉम लेट आउट ऑफ प्लांट अँड मशिनरी झाला. एनी सम रिसिव्ड अंडर की मॅन इन्शुरन्स पॉलिसी, आता तुम्ही जर इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल ग्रुपमध्ये आणि तुम्ही जर की मॅन पर्सन असताल, म्हणजे महत्त्वाचे पर्सन असताल एखाद्या कंपनीमध्ये, आणि तुमचा जर इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर तो इन्कमसुद्धा तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये गृहीत धरला जातो. आता सेक्शन 56 मध्ये काही डिडक्शन्स दिलेत तुम्हाला. आपण नेचर ऑफ इन्कम बघूत आणि त्याच्यावर किती डिडक्शन तुम्हाला अलाउड आहे त्याबद्दल आज डिस्कशन करूयात. तर डिव्हिडंड ऑर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, मग ह्याच्यावर किती डिडक्शन अलाउड आहे तुम्हाला. एनी रिजनेबल सम पेड बाय वे ऑफ कमिशन ऑर रेम्युनरेशन टू बँकर ऑर एनी अदर पर्सन फॉर द पर्पज ऑफ रिअलायझिंग डिव्हिडंड ऑर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड इन्कम कमवण्यासाठी जे काही कमिशन किंवा रेम्युनरेशन तुम्ही एखाद्या बँकेला दिलेला आहे किंवा डिव्हिडंड भेटण्यासाठी जो काही खर्च आला आहे तुम्हाला, तो तुम्हाला डिडक्शन म्हणून घेता येऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे समजा डिव्हिडंड तुम्हाला समजा एक 15,000चा डिव्हिडंड भेटला आहे तुम्हाला, पण त्याच्यासाठी तुम्ही कमिशन वगैरे काही पेड केलेलं आहे, 1,000 रुपये समजा कमिशनचे पेड केलेत, तर तुम्हाला 1,000 रुपये डिडक्शन करता येतील. तुमची इन्कम 15,000 न गृहीत धरता फक्त 14,000 गृहीत धरली जाईल. दुसरं आहे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स प्रोव्हिडंट फंड, सुपर ॲन्युएशन फंड, ESI फंड और एनी अदर फंड सेटअप बाय वेलफेअर ऑफ सच एम्प्लॉईज, म्हणजे एम्प्लॉईच्या वेलफेअरसाठी जर प्रोव्हिडंट फंड वगैरे किंवा अशा वेगवेगळ्या फंड्समध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही पैसा लावला असेल, कॉन्ट्रीब्यूट केला असेल, तर तुम्हाला किती डिडक्शन अलाउड आहे. इफ एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन इज क्रिएटेड टू देअर अकाउंट इन रिलिव्हंट फंड ऑन ऑर बिफोर ड्यू डेट, जर ड्यू डेटच्या अगोदर जर तुम्ही त्या ज्या तुमचं खरं अकाउंट आहे, जे तुमचं मेन्शन केलेलं अकाउंट आहे, त्याच अकाउंटमध्ये प्रोव्हिडंट फंडच्या जर पैसे जात असतील तर तेवढी पूर्ण रक्कम तुम्हाला डिडक्शन म्हणून वापरता येईल, पण ड्यू डेटच्या अगोदर, बिफोर ड्यू डेट हा शब्द महत्त्वाचा आहे. रेंटल इन्कम लेटिंग ऑफ प्लांट मशिनरी फर्निचर ऑर बिल्डिंग, समजा तुम्ही मशिनरी प्लांट फर्निचर बिल्डिंग हे तुम्ही किरायाने दिले आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला जो किराया भेटला आहे, तर तुम्हाला काय डिडक्शन करता येईल त्या इन्कममधून. तर तुम्ही रेंट किंवा रेट्स किंवा टॅक्सेस जे काही भरतायत किंवा तुम्ही रिपेरिंग वगैरे केलं असेल, कारण की तुम्हाला किराया तर भेटला आहे पण तुमचं मेंटेनन्स वगैरे सुद्धा तुम्हालाच करायचं आहे आणि त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च असेल, रिपेअर्सचा खर्च असेल किंवा इन्शुरन्स घेतला असेल किंवा डेप्रिसिएशनचा जो खर्च आहे तो तुम्हाला वजा करता येऊ शकतो. म्हणजे समजा तुम्हाला 10,000 रुपये रेंट भेटला असेल आणि तुम्ही रिपेरिंग किंवा इन्शुरन्ससाठी किंवा डेप्रिसिएशन वगैरे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला एक 1,500 रुपये त्याचा एवढा खर्च येतो, इन्शुरन्स, डेप्रिसिएशन किंवा मेंटेनन्स वगैरेचा. तर 10,000च्या जागी तुम्ही 8,500 रुपये तुमची ॲक्च्युअल इन्कम आहे ह्याचं सांगू शकता. 1,500 रुपये तुम्हाला मायनस करता येतील. एनी अदर इन्कम, जर कोणती दुसरी इन्कम भेटली असेल आणि ती इन्कम कमवण्यासाठी जर तुम्ही काही खर्च केले असतील, जे काही खर्च झालेले आहेत इन्कम कमवण्यासाठी, ते खर्च तुम्हाला वजा करता येतात.
मग इंटरेस्ट ऑन कॉम्पन्सेशन और एनहान्स्ड कॉम्पन्सेशन, आत्ताच आपण डिस्कस केलं की 50%ची जी रक्कम आहे ती तुम्हाला डिडक्शन म्हणून वापरता येते, राहिलेल्या 50% रक्कमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल जर कॉम्पन्सेशन काही भेटलं असेल तुम्हाला. इन्कम फ्रॉम ॲक्टिव्हिटी ऑफ ओनिंग अँड मेंटेनिंग रेस हॉर्सेस, आपण बघितलं की रेस हॉर्सेस वगैरे जे हॉर्सेसचे जे बेटिंग्ज आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसा लावला असेल आणि त्याच्यासाठी जो काही तुम्ही खर्च केला आहे, जी काही ॲक्टिव्हिटी तुम्ही केली आहे, तर तुम्हाला त्याच्यातून सूट भेटेल. हे सेक्शन 58मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. आता एक्सपेन्सेस नॉट डिडक्टेबल अंडर सेक्शन 58. ठीक आहे. नॉट डिडक्टेबल बनले. सेक्शन 58मध्ये सांगितलं की पर्सनल एक्सपेन्सेस जे काही आहेत तुमचे ते तुम्हाला डिडक्ट करता येणार नाहीत. इंटरेस्ट चार्जेबल टू टॅक्स विच इज पेबल आउटसाइड इंडिया ऑन विच हॅज नॉट बीन पेड ऑर डिडक्टेड ॲट सोर्स. ठीक आहे. जे काही टॅक्सेसवर तुम्हाला इंटरेस्ट वगैरे चार्ज केलेला आहे आणि जो टॅक्स तुम्हाला इंडियाच्या बाहेर पे करायचा आहे त्याच्यातसुद्धा तुम्हाला सूट नाही आहे, त्याचंही डिडक्शन तुम्हाला भेटणार नाही. सॅलरीज पेबल आउटसाइड इंडिया ऑन विच नो टॅक्स पेड ऑर सो सेक्शन 58मध्ये असंही सांगितलेलं आहे की सॅलरीज पेबल आउटसाइड इंडिया ऑन विच नो टॅक्स इज पेड ऑर डिडक्टेड ॲट सोर्स. मग जर सॅलरी तुम्ही पे केली असेल इंडियाच्या बाहेर तर त्याच्यामध्ये आणि कोणताही जर टॅक्स वगैरे डिडक्ट केला नसेल तर तोही तुम्हाला डिडक्शन म्हणून भेटणार नाही. वेल्थ टॅक्सवर सुद्धा तुम्हाला डिडक्शन भेटणार नाही. एक्सपेंडिचर ऑफ द नेचर स्पेसिफाईड इन सेक्शन 40A, तर सेक्शन 40A काही तुम्हाला एक्सपेंडिचर दिलेले आहेत, काही लिस्ट आहेत, त्याच्यामध्ये दिलेल्या लिस्टनुसार सुद्धा तुम्हाला कोणताही टॅक्स भरता येणार नाही. नंतर तुम्हाला एक्सपेंडिचर इन कनेक्शन विथ विनिंग फ्रॉम लॉटरीज, क्रॉसवर्ड पझल्स, रेसेस, गेम्स, गॅम्बलिंग और बेटिंग. आता गॅम्बलिंग आणि बेटिंगसाठी जे काही खर्च आहेत तुम्हाला ते सुद्धा डिडक्शनमध्ये घेता येणार नाहीत. आणि हॉर्स रेसचा जो काही खर्च आहे तुम्हाला इथं जो दिलेला आहे हा हॉर्स रेसचा खर्च, म्हणजे हॉर्स रेसमध्ये जी काही बेटिंग वगैरे केली त्याचाही खर्च तुम्हाला डिडक्शनमध्ये भेटणार नाही. तर हे काही खर्च आहेत ज्याच्यावर तुम्हाला डिडक्शन भेटणार नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला दिलेला एक चार्ट आहे. या चार्टमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की इन द फॉलोइंग सिच्युएशन एनी सम ऑफ मनी और प्रॉपर्टी रिसिव्ड शॅल बी एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. ठीक आहे. म्हणजे हे खालील सिच्युएशन आहेत ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला जर एखादा प्रॉपर्टी किंवा एखादा मनी भेटला असेल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे. जसं की मॅरेज, एखाद्या व्यक्तीचं लग्न वगैरे त्याच्यामध्ये जे काही गिफ्ट वगैरे भेटतं त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही. विल किंवा इनहेरन्स म्हणजे वारसा हक्काने, म्हणजे आजोबाच्या विल किंवा मृत्यूपत्र किंवा इच्छापत्रामध्ये सांगितलेलं आहे की ही फलाना प्रॉपर्टी या व्यक्तीला भेटली पाहिजे, म्हणजे मुलाला आली आहे किंवा त्यांच्या नातवाला आली आहे, तर तुम्हाला वारसा हक्काने जी काही प्रॉपर्टी वगैरे भेटलेली आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे. कंटेम्प्लेशन ऑफ द डेथ ऑफ द पेयर, मग जे काही पेयर वगैरे आहेत त्याचा जर डेथ झाला तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही टॅक्स भरायची गरज नाही आहे. रिसिप्ट फ्रॉम लोकल अथॉरिटीकडून तुम्हाला जर काही भेटलं असेल तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे. एखादं फंड किंवा फाउंडेशन किंवा युनिव्हर्सिटी किंवा अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, हॉस्पिटल, मेडिकल इन्स्टिट्यूशन, एनी ट्रस्ट और इन्स्टिट्यूशनला काही भेटलं असेल, कडून काही भेटलं असेल तर त्याच्यावर टॅक्स भरायची गरज नाही आहे. चॅरिटेबल इन्स्टिट्यूट, जर का एखादी रजिस्टर्ड चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे त्याच्याकडून तुम्हाला काही भेटलं तरी टॅक्स भरायची गरज नाही आहे. आता रिलेटिव्ज, म्हणजे इथं रिलेटिव्ज म्हणजे कोण कोण आहेत ते म्हणतात ना की रिलेटिव्हकडून जर भेटलं गिफ्ट तर त्याच्यावर टॅक्स लागत नाही. मग इथं रिलेटिव्ह म्हणजे कोण, तुम्ही फार लांबचा व्यक्ती आहे त्याला हे रिलेटिव्ह म्हणतात. मग त्याच्याकडून गिफ्ट भेटलं आहे तुम्हाला, मग तो तुम्हाला टॅक्समध्ये लावता येणार आहे का नाही, टॅक्समधून त्याला सूट आहे का, तर रिलेटिव्ह म्हणजे कोण कोण असतात हे इथं स्पष्ट केलेलं आहे या चार्टमध्ये. या चार्टला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला रिलेटिव्हची संकल्पना लक्षात येईल. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण प्रॉब्लेम्स बघूयात इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचे, आणि प्रॉब्लेम्स बघितल्यानंतर तुम्हाला थेरॉटिकल कॉन्सेप्ट ज्या काही क्लिअर व्हायला पाहिजेत त्या होऊन जातील. ठीक आहे. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.